नमस्ते, दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची ठळक घडामोडी। जत तालुक्यामध्ये बहुसंख्य असलेल्या लिंगायत समाजाला आतापर्यंत विधानसभेला प्रतिनिधित्व मिळालं नाही। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लिंगायत समाज हा अल्पसंख्याक गणला जातो। आता सर्व समाज त्यांच्या समाजामधून नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेत आहेत। उदाहरण मराठा समाजाचे जरांगे पाटील आज उपोषण करून आरक्षण मागत आहेत। भुजबळ साहेब ओबीसी साठी लढत आहेत। असं असताना लिंगायत समाज महाराष्ट्रात आरक्षण तर मिळालंच नाही आणि बहुसंख्य असलेल्या जत तालुक्यामध्ये विधानसभेवर आतापर्यंत लिंगायत समाजाला कोणत्याही पक्षाने प्रतिनिधित्व दिलेलं नाही। येत्या 2024ला विधानसभेसाठी कोणताही पक्ष असू दे लिंगायत समाजाचा विचार करावा। आतापर्यंत आमचा समाज वंचित राहिला आहे। जे समाजाकडे काही चुका झाल्या असतील, आमच्याकडे नेतृत्व त्यावेळेला खंबीर नसेल, पण आता अनेक नेते आमच्या समाजामध्ये आहेत। कोणत्याही पक्षानं आमच्या कोणत्याही नेत्याला प्रतिनिधित्व द्यावं अशी आमची आजची मागणी आहे। आणि आतापर्यंत जत तालुक्यामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून मराठा समाजामध्ये 4 आमदार झाले आणि बौद्ध समाजामध्ये 6 जण झाले। परत चर्मकार समाजामध्ये 3 आमदारकी मिळाले। परत त्यानंतर धनगर समाजांना 2 वेळा प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। तेव्हापासून आमचं लिंगायत समाज वंचितच आहे। बहुसंख्य असताना सुद्धा आम्ही मागं राहिलेलो आहे आणि हे आमच्यावर जे महाराष्ट्रातील जे पक्ष असू दे किंवा नेते असू दे अन्याय करत आहेत, ते कुठेतरी त्या अन्यायाला वाचा फोडायला पाहिजे आणि आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी आमची महत्त्वाची या ठिकाणी मागणी आहे। कोणताही पक्ष असू दे, कोणत्याही नेत्याला आम्हाला जत विधानसभेसाठी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही अशी आमची प्रमुख मागणी आहे।